अकल्पायुष्य भावी तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणी काढी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णुदासा भाविकासी कल्पनेची बाधा न हो कोणी काढी ही संत मंडळी सुखी असो नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखी निदान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कोणी काढी ही संत मंडळी सुखी असो मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं महिं न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथा वाचः सर्वस्वमति परिणामावधि गृह्णन् ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः मनोनिलावा अंगारा सामर्थ्याने गजाननाचा सामर्थ्याने गजाननाचा संकट जाई माघारा गण गण गणात होते ओ गण गण गणात प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणी काढी ही संत मंडळी सुखी असो बेस कमी करायचा कडक आवाज आला पाहिजे स्वच्छ ऐकायला आलं पाहिजे आम्हालाही लोकांना संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ
भक्तराज शिरोमणी वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानदेव म्हणे तू भक्तराज शिरोमणी. स्वस्ते ज्ञानोबाराणी ज्या संतांना शिरोमणी ही पदवी बहाल केली असे संत श्रेष्ठ नामदेव महाराज महाराजांचा अत्यंत गोड अत्यंत प्रसिद्ध असलेला 4 चरणाचा हरिदासा करता आशीर्वाद आयुष्याचा देणारा अभंग म्हणा किंवा भगवंताकडे हरिदासा करता आशीर्वादाची प्रार्थना करणारा अभंग म्हणा. विठ्ठल विठ्ठल एका चांगल्या निमित्तानं आपण सगळे या कार्यक्रमाच्या निमित्तानं कीर्तनाला उपस्थित आहात. आपल्या या औसा विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व ज्यांनी या मतदारसंघाचं पालकत्व स्वीकारलं अशा आदरणीय महाराष्ट्रामध्ये परिचित असलेलं आणि जीवाभावाचं आपुलकीचं वाटणारं एक गोड नाव आदरणीय सन्माननीय विधानसभेचे विद्यमान आमदार श्री अभिमन्यूजी पवार साहेबांच्या सुपुत्रांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं जे क्रिएटिव्ह फाउंडेशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत आदरणीय परीक्षित अभिमन्यू पवार. परिताह इक्षिताह इक्षित म्हणजे पाहणे त्याचा अर्थ असा होतो त्या नावात. इक्षित म्हणजे पाहणे. जन्माला आल्या आल्या भगवान श्री परमात्म्यानं माझ्या आईच्या उदरात माझं रक्षण केलं. तो कुठे दाखवा. परिताह इक्षिता तो पाहत होता. नाव ठेवलं परीक्षित आणि त्या परीक्षितीच्या श्रवणाच्या सामर्थ्याने सर्ग विसर्ग उती मन्वंतर ईशानुकथा प्राण निरोध मुक्ती आणि आश्रय अशा दशलक्षणांनी युक्त असलेला महान भगवत भक्तांच्या आवडीचा कंठामध्ये धारण केलेला एक ग्रंथ आपल्याला अभ्यासाला मिळाला पाहायला मिळाला. श्रवणस्य विभेदेन फल भेदोंत्र संस्थिता. अगदी इथून महात्म्य सांगितलं. श्रवणात भेद करू नका फरक करू नका आचार विचार संपन्न ठेवा. श्रवण कसं करायचं असेल तर या परीक्षितीसारखं करा. या विश्वातली श्रवणीय भक्ती ज्या परीक्षितीकडे पाहून दर्शवली जाते त्या संप्रदायामध्ये ज्या नावाचा अत्यंत अनन्यसाधारण महत्व आहे. अर्जुनाला 2 पत्न्या सुभद्रा द्रौपदी. या सुभद्रेचा मुलगा आहे अभिमन्यू. त्या अभिमन्यूची मुलगी पत्नी आहे उत्तरा आणि त्या उत्तरेचा मुलगा आहे हा राजा परीक्षिती जिनं क्रांतिकारक मुलगा जन्माला घातला. आपण ती उत्तरा काही पाहिली नाही आणि तो राजा परीक्षिती पाहिला नाही. पण अभिमन्यू बाबांचे परीक्षित आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळत आहे की वडिलांचा वसा वारसा किती चिकाटीनं किती हजरजबाबीपणानं सगळ्या तरुणांना एकत्रित घेऊन सगळ्या बालगोपालांना सोबत घेऊन वडील जर मुंबईला असतील तर मतदारसंघामध्ये सर्वसामान्याच्या अडचणी करता उभं राहून माझ्या वडिलांचा वसा आणि वारसा मी अत्यंत जबाबदारीने सांभाळू शकतो हे ज्यांनी अत्यंत कमी वयात दाखवून दिलं असे हे परीक्षित आहेत. खरोखर मनापासूनचा आनंद आहे. मगापासून दुपारपासून विचार करत होतो साहेब तुम्ही काही मंत्री नाही तुम्ही काही कॅबिनेट नाही राज्यमंत्री नाही. अहो आम्हाला निम्मे कॅबिनेट मंत्र्यांची नावं सांगता येणार नाही. आम्हाला निम्मे राज्यमंत्र्यांची नावं सांगता येणार नाही. तुम्ही मंत्री नाही तुम्ही राज्यमंत्री नाही पण विधानसभेचं सदस्यत्व तुम्ही पद स्वीकारलं तुम्ही आमदार झालात. मंत्र्यांची नावं लोकांना राज्यात माहिती नसतील राव पण अभिमन्यू पवार हे नाव माहिती नाही असा माणूस या राज्यातला नाही. मला या तारखेसाठी आमदार साहेबांच्या स्वीय साहेबांनी फोन केला. मी सांगितलं मला काही शक्य होत नाही आम्हाला त्रास देऊ नका साहेबांना माझा रामकृष्ण हरी सांगा. पण साहेब डोकेबाज माणूस. आता या महाराष्ट्राचं एक वादळी नाव ज्यांनी कोणत्याही परिस्थितीत स्वतःचं मुख्यमंत्री पद अबाधित ठेवलं. किती मोठी वादळ आली संकट आली पण त्या वादळ पुढं त्यांनी आपलं पद जिवंत ठेवलं असे आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांचे हे स्वीय सहाय्यक. आता जे स्वीय सहाय्यक असतात त्यांना ज्यांचं स्वीय सहाय्यक झालं त्यांच्यापेक्षा अधिक डोकं वापरावं लागतं. आता त्यांनी ज्यांना स्वीय सहाय्यक निवडलं ते काय कमी बुद्धिवान लोक आहेत का मार. यांनी पार डोकं लावलं. आमचे यावल रावेर मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहे अमोलजी जावळे साहेब माझे खास मित्र आहेत. त्यांचा मला फोन झाला. अहो महाराज तुम्ही नाही म्हणू नका तुम्ही औषधाला जा. मी म्हटलं आपलं आता वांग्यात घोडं गेलं आता नाही म्हणून चालणार नाही. आपल्या जिल्ह्यातलाही फोन आहे आणि औषधून फोन आहे. आमचे कलेक्टर ऑफिसला एक चांगले मित्र आहेत
दोघे पती पत्नी तहसीलदार आहेत, आमच्या मुक्ताईनगरला एक तहसीलदार आहे. ते म्हटले साहेब तुम्ही प्रत्यक्ष त्यांना भेटला का नाही माहिती नाही, पण लय गोड माणूस आहे, तुम्ही जा. त्यांच्याच भागातलं आजचं कीर्तन होतं. त्यांना म्हटलं तुम्ही संध्याकाळचं कीर्तन सकाळी करत असले तर मी साहेबांना संध्याकाळची वेळ देतो. आणि ते त्यांनी थोडंसं बदल केला. सकाळचं कीर्तन साहेबांकरता अत्यंत जीवाभावाचा माणूस. मी साहेबांना सांगितलं साहेब एका आमदारांना पुन्हा तुम्हाला फोन करावा लागेल अडचण आली तर, त्यांच्या मतदारसंघातला तो उत्सव आहे. त्यामुळे काय हरकत नाही. मला आश्चर्य वाटलं, हा माणूस भाजपचा, सगळ्याच पक्षातल्या आमदारांशी मैत्री, म्हणजे तुमचं साहेब चाललंय काय नेमकं आम्हाला कळलं. पण याच्यावरून असं दिसतं की काँग्रेसचे आमदार तुमचे मित्र, राष्ट्रवादीचे आमदार तुमचे मित्र, दोन्ही शिवसेनेचे आमदार तुमचे मित्र. त्यामुळं खरा आनंद आहे. सगळ्याच पक्षातले आमदार आहेत, मित्र आहेत तुमचे, म्हणून आम्ही उद्धव शिंदेना बोलून घेतलं. दोन्ही गटाचा एकच माणूस आहे, यांचं नाव उद्धव आहे, आडनाव शिंदे. त्यामुळं म्हणजे उद्धवजी आहेत, शिंदे आहेत, पवार तर हजरच आहेत. कार्यक्रम भाजपचा आहे पण हा किंवा विकास आघाडी इथं हजर आहे. आनंद आहे सगळे. चला योगायोगानं सगळं जुळून आलंय. या परिसरातली सगळी उत्तम कीर्तनकार, प्रवचनकार आदी करून महाराज मंडळी कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहे. सगळ्यांची नावं मला पाठ नाही. काही नावं आदरणीय श्रद्धेश्री महंत राजेंद्र गिरीजी महाराज देवताळा या ठिकाणून उपस्थित आहे. मी महाराजांना वंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो, प्रणाम करतो. आज या भजन साथीला उपस्थित आदरणीय श्री उद्धवजी महाराज शिंदे आहेत, आदरणीय श्री सदानंदजी महाराज कडुळे आहेत. मृदंग साथीला आदरणीय श्री कृष्णाजी महाराज बोरकडे आहेत. महाराष्ट्र मी जो अभंग सेवेकरता निवडलेला या अभंगाच्या द्वारा नामदेव आहे. भगवंताकडं आशीर्वादा करता प्रार्थना करताय किंवा तुम्हाला मला हरिभक्ताला, जो हरिभक्त या पदात बसेल त्याला आशीर्वाद देताय असं म्हणा. आयुष्याला खूप मोठी किंमत आहे आणि त्याचं गणित भगवंतानं कोणाच्याच हातात दिलं नाही, कोणाच्याच नाही. कृत, त्रेता, द्वापार आणि कली या 4 युगाचा विचार केला तर प्रत्येक युगापरत्वे देवानं आयुष्याचं गणित बदलवलेलं आहे, कोणाच्या हातात दिलेलं नाही. आयुष्य प्रार्थनेनं मिळतं, कर्माचरणानं ते मिळतं, आपल्या पूर्वपुण्याच्या आधारावर तरी मिळतं. एक तर संतांनी देवतेला काही प्रार्थना केली, निरोप दिला आणि आशीर्वाद दिला तर ते वाढू शकतं, मिळू शकतं. ते काही कोणाच्या हातात नाही. त्याला किंमत खूप आहे पण हातात कोणाच्याच नाही. कृतयुगामध्ये भगवंतानं जगायला खूप मोठं आयुष्य दिलं. आयुष्य दिलं देवानं 1,00,000 वर्षाचं आणि उंची दिली 28 हात. महाभारतामध्ये याचं विस्तारानं वर्णन आहे. उंची 28 हात आणि 1,00,000 वर्षाची आयु मर्यादा. कृतयुग संपलं, त्रेतायुग सुरू झालं. त्या त्रेतायुगामध्ये भगवंतानं आयुष्यावरच एक शून्य बाजूला केलं. किती राहिलं होते बोला जरा. तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? लाखावरचा झिरो काढा ना. 10,000 वर्षाचं आयुष्य. 28 हाताचा माणूस देवानं निम्म्यावर आणला. 28 हाताचा नरदेह त्रेतायुगामध्ये देवानं 14 हातावर आणला. 1,00,000 वर्षाचं आयुष्य, 28 हाताचा माणूस त्रेतायुगामध्ये 10,000 वर्षाचं आयुष्य आणि 14 हाताचा माणूस. बोल बोलता द्वापारयुग सुरू झालं. त्या द्वापारयुगामध्ये भगवंतानं आयुष्यावरचं पुन्हा एक झिरो बाजूला केलं, पुन्हा एक शून्य काढलं. किती राहिलं बोला ना? 1,000 वर्षाचं आयुष्य. उंची पुन्हा निम्म्यावर आणली. 14 हाताचा माणूस 7 हातावर आला. औशेकर बोल बोलता कलियुग सुरू झालं. पुन्हा देवानं आयुष्यावरच एक झिरो बाजूला केलं. अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र काय मध्ये बालत्व पिडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाय 100 उंची. आऊट हात का मानव देह. आऊट म्हणजे 3.5. 7 हाताचा माणूस 3.5 हातावर आला आणि 1000चं गणित 100वर आलं. आता प्रार्थना करू तुम्ही मी देवाला, देवा आता झिरो कमी करायच्या भानगडीत पडू नको बापा. कारण आता जर झिरो कमी झाला तर ते गणित 10वर येतं. अरे होतं काय 10 वर्षात? पण तुम्हाला एक सांगू का औशेकर, हे गणित एक दिवस 10वर येणार, झिरो निघणार. का? अरे मिळालंय 100 वर्ष,
पण उपभोगतोय कोण? प्राप्त कोणाच्या पदरात होतोय? होत नाही महाराज. बिघडले ब्रीद जनतेचे चरित्रे नासली सारी. चीनचं भारताचं युद्ध झालं त्यावेळेला आपले साधू संत चीनच्या भारताच्या सीमेवर गेले. ते म्हटले तुम्ही या राम भक्तांचा नाद करू नका गड्या, तुम्ही शस्त्रानं युद्ध खेळाल. अरे या देशातली पोरं यांच्या हातातला दगड सुद्धा बॉम्बचं काम करू शकतो. पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, भक्त बनेगी सेना. स्वातंत्र्याचा इतिहास वाचा तुम्ही, लहरकी बरक्यात अशी अनेक उदाहरणं आलेली. या देशाचं स्वातंत्र्य वाचलं त्यावेळेला काला परत्वे साधू संतांनी बदल केला, सीमेवर गेले, जनजागृतीचं काम केलं. त्या सीमेवरच्या जवानाचं शौर्य, धैर्य, ऊर्जा वाढवण्याचं काम केलं. हरा है इस्लाम का, भगवाय भगवान का, सफेद ईसाई का, उससे भी प्यारा है तिरंगा हिंदुस्तान का, ही आरोडी दिली तिथं. आणि सांगितलं या देशातल्या तरुणाच्या हातात आलेला दगड सुद्धा बॉम्बचं काम करतो. हे राम भक्त आहे, ही मर्दाची पोरं आहे, सिंहाची पिलं आहे. तुम्ही कोणाचाही नाद करा पण भारतातल्या पोराच्या नादाला लागू नका. पण त्यांनी भारतातली वाढलेली व्यसनाधीनता पाहिली आणि त्यांना खंत निर्माण झाली. ते म्हटले देवा आता कळालं रे आयुष्य का कमी करतोय, का आयुष्य कमी होतंय. त्याचं कारण आहे महाराज, दिवसागणिक माणसाचं आयुष्य कमी होत आहे याचं नवल नाही, उंची कमी होते याचं नवल नाही, माणसाचे विचार कमी होत आहे. सगळं पाश्चिमात्यांचं वार आपल्यापर्यंत यायला लागलं. शरीराची भूक भागवण्याकरता सख्या बहिणी जोड झोपतो तो देश पाकिस्तान आहे. आणि रस्त्यानं जाणाऱ्या परस्त्रीला सुद्धा आई म्हणून आवाज देतो तो देश हिंदुस्तान आहे. या देशाची ही ज्वलंत विचारधारा, सनातन वैदिकांची, हिंदू परंपरेची विचारधारा जिवंत ठेवायची असेल तर मला असं वाटतं आयुष्य मिळावं, पण त्या आयुष्याबरोबर विचार मिळावे. आणि ज्याचे त्याला आयुष्य श्रुती स्मृती अर्थ रूपश्य. श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होनी मूर्त अनुष्ठानी जगादेत वडील जे हे तयाची आचरावे पावले. जो आपल्या वडिलांच्या माग योग्य पावलावर पाऊल घालतोय, जो आपल्या वडिलांचे संस्कार घेऊन पाऊल घालतोय. अरे मी चुकीचं वागलो तर माझं नाही, माझ्या परिवाराचं नाव जाईल. यद्यदाचरते श्रेष्ठा तत्तदेवे तरोजना सेत प्रमाणम कुरते लोकस्तदनु वर्तते. एत वडील जे जे करीते तया नाम धर्म ठेविते. हे रतेची अनुष्ठिती सामान्य सकळ तयाची आचरावी पावली. पावनी सात्विकी श्रद्धा झाली तो तेची फळ ठेविले ऐसेला. हे या मार्गाचा जो मागोवा घेतो तो हरिदास. देवा त्या हरिदासाचं आयुष्य मोजता येणार नाही. कल्पचे कल्प त्याची कीर्ती टिकून राहील इतकं आयुष्य त्याला दे ही प्रार्थना. या कुळा माझी आस कळा हरीच्या दासा. पुढे काय होऊ नये कल्पनेची बाधा न हो कोणी काढी. ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा. प्रत्येक पदापदाचं चिंतन करावं असा भंग आहे. 2 तासात कीर्तन होत नाही, ते करावं लागतं. अहंकाराचा वारा न लागो राजसा. कधी अहंकार होऊ देऊ नका. वडील जेवढे साधे, आई जेवढी साधी, आजोबा जेवढे साधे तसेच राहा. आहे आज तसे राहा. आम्ही आपल्याला सांगू शकतो आपण समवेश लोक आहे. उद्या वडिलांचा वारसा चालवायचा आहे. अजून तर फक्त ही चावलं आहे, ही येणाऱ्या काळाची नांदी ध्यानात ठेवा. काळ आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल घालत घालत अत्यंत विनयानं माणसं गोळा करा. गावातल्या प्रत्येक गावात तुमचे मित्र असले पाहिजे. तुमच्या वडिलाचे आहे तुमचे असले पाहिजे. तुमच्या वडिलाचं ज्या बापाशी चांगलं आहे त्याच्या पोराशी तुमचं चांगलं असलं पाहिजे. कितपर्यंत वडील पोहोचले नाही तिथपर्यंत तुम्ही गेलं पाहिजे. व्याप आहे, मोठा कारभार आहे, होत नाही. काळ माणसाचा निघून जात असतो. प्रत्येक वडिलांचं स्वप्न असतं आपण हे सगळं कष्टानं मिळवलंय, हे पुढे टिकून राहावं. तुम्ही ते सांभाळा. त्याच्याकरता आहे तसे साधे राहा. अहंकाराचा वारा न लागो राजस माझी या विष्णुदासा भाविकासी. नामदेवराय म्हटले देवा एवढंच नाही रे, त्यांचं आयुष्यच मोठं असू नये तर त्या मोठ्या आयुष्याचं कल्याण सुद्धा मोठं. नाम म्हणते असावे कल्याण. नाम म्हणते असावे कल्याण. नाम
पांडुरंग 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 विठ्ठल विठ्ठल पांडुरंग जामुकी जामुखी निधान पांडुरंग म्हणे तया असावे कल्याण. कोणाचं कल्याण असावं? ज्या मुखी निदान पांडुरंग नामनोस्मी यावते शक्ती पापरणीर हरणीर तावत कर्तुम न शक्नोती पातकम पातकी जनहा. ज्या नाम साधनाच्या आधारावर त्यानं जीवनातली सगळी पाप बाजूला केली, भगवत चरणी विलीन व्हायची तयारी आहे, त्याच कल्याण असावं. ज्या मुखी निदान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कोणी काढी. ही संत मंडळी सुखी असो. कीर्तनाची वेळ संपलेली, कीर्तनही संपलंय. चिठ्ठी आली बो, चिठ्ठी आई. चिठ्ठी यायच्या अगोदरच ते मला माहिती आहे, ते म्हणावंच लागणार आहे. जरा पिंगळा ऐकायचा आहे म्हटलं, हरकत नाही. पांडुरंगाचं 2 मिनिट भजन करूया, लगेच तुमच्या आवडीचं तुम्हाला ऐकवतो. विठोबार कुमारी कोणाच्या आश्रयात मिळेल? संतांचा ऐकाल तर मिळेल, माणसाचं ऐकू नका. जीवाचं ऐकून कोणाचं भलं झालं? जुंबराबर झुम शराबीन त्याच्या बरोबर आपली खराबी.
माणसाचं काय ऐकायचं महाराज, माणसं वरून दिसायला बरे दिसतात, आतून ते बरे नसतात. आंगन में देखो तो तुलसी का उंडा और फ्रीज में देखो तो मुर्गी का अंडा. काही लोकांच्या दारात तुळस पहा, त्यांचं फ्रीज उघडू नये. त्याचे काय माणसं वरून दिसायला पहा, विचार त्यांचे संतत्वाचे नसतात. पण संताचा ऐका, तुमचं माझं सगळ्यांचं भलं होईल, अन्यथा परिणाम भोगा. काय परिणाम? थोडा बाहेरचा पण आवाज आम्हाला आला पाहिजे. समोरचा आवाज बाळा थोडा सरकडे, समोरचा आवाज हा हा या मोठ्या मॉनिटरचा आवाज मला आला पाहिजे, माझा. थोडा फीडबॅक द्या. काय परिणाम भोगावा लागेल? वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे, वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे, वरल्या आळीला. पाटील बुवाला मग लावून सवे, पाटील बुवाला पाटील बुवाला मग लावून सवे, पाटील बुवाला. पाटील बुवाला मग लावून सवे, पाटील बुवाला. पाटील बुवाला मग लावून सवे, पाटील बुवाला. चिठ्ठी आईला धावे, चिठ्ठी आईला मग करायला धावे. धावे, धावे. पिंगळा माधवारी बोल बोल करेगा, पिंगळा माधवारी. पिंगळा माधवारी बोल बोल करेगा, पिंगळा माधवारी. वर्तमान घोटे तुमचे वर्तमान घोटे, वर्तमान घोटे तुमचे वर्तमान घोटे. वर्तमान घोटे दादा वर्तमान घोटे. वर्तमान घोटे दादा वर्तमान घोटे. गटिकेनं बोलू आम्ही वर्तमान घोटे, गटिकेनं बोलू आम्ही वर्तमान घोटे. गटिकेनं बोलू आम्ही वर्तमान घोटे. गटिकेनं बोलू आम्ही वर्तमान घोटे. वर्तमान घोटे दादा वर्तमान घोटे. वर्तमान घोटे. गटिकेनं बोलू आम्ही वर्तमान घोटे. गटिकेनं बोलू आम्ही वर्तमान घोटे. पिंगागे बाई पिंगागे, पिंगागे बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा गे, पिंगा ग बाई पिंगा. अवघा 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 दांगड भिंगागे, अवघा दांगड भिंगागे, अवघा दांगड भिंगागे, अवघा दांगड भिंगागे. रागड़ दिखागे, अवगा रागड़ दिखागे, अवगा रागड़ दिखागे, अवगा रागड़ दिखागे. बोलो 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 भिंगागे, बोलो बोलो भिंगागे. नको नको घाल पिंगागे, नको नको घाल पिंगागे. पिंगागे बाई पिंगागे, पिंगागे बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगागे, पिंगा ग बाई पिंगा. अवघा 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 दांगड भिंगागे, अवघा दांगड भिंगागे, अवघा दांगड भिंगागे, अवघा दांगड भिंगागे. अवगा रागड़ दिखागे, अवगा रागड़ दिखागे, अवगा रागड़ दिखागे, अवगा रागड़ दिखागे. येता जागा तुम्ही नदीला, पिपरीवाला जागाई हो. येता जागा तुम्ही येता जागा, पिपरीवाला जागाई हो. येता जागा तुम्ही येता जागा, पिपरीवाला जागाई हो. येता जागा तुम्ही येता जागा, पिपरीवाला जागाई हो. करोडी मुठीत, ओ, करोडी मुठीत, प्रेम घाली हृदय, ओ, ओ, सावरोनी भजनी लागा देव करा देवाला. माझ्या माझ्या आवाज येऊ द्या, सगळे सगळे बसले. माझ्या सगळ्यांनी म्हणा, सगळ्यांनी म्हणा. माझ्या माझ्या मल्हारी देवाला, मल्हारी मल्हारी देवाला, मल्हारी दिवाळी, मल्हारी दिवाळी, मल्हारी दिवाळी, मल्हारी दिवाळी. तुम्ही
डौर फिरवितो तुम्ही डुगुडुगु ऐका डौर 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 फिरवितो तुम्ही डुगुडुगु ऐका डौर 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 फिरवितो तुम्ही डुगुडुगु ऐका तुम्ही डुगुडुगु ऐका डुगुडुगु ऐका तुम्ही डुगुडुगु ऐका औषधर हात 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 सब एक साथ पिंगळा महागारी बोल बोल खा पिंगळा महागारी पिंगळा मारवाडी बोल करे का पिंगळा मारवाडी पिंगळा मारवाडी बोल बोल करे का पिंगळा मारवाडी पिंगळा मारवाडी बोल बोल करे का पिंगळा मारवाडी पिंगळा मारवाडी बोल बोल करे का पिंगळा मारवाडी बोल बोल खा पिंगळा मारवाडी बोल बोल करे का पिंगळा मारवाडी हे सगळं घरी रोज आहे का ताण घेऊ नका कोणाकोणाचा ताण घेता येतं किती नीट वागलो तरी 40% समाज आपल्या कायमच विरोधात आहे ताण घेता कोणाचा आम्हाला सोडत नाही लोक तर तुमचं काय घेऊन बसले तुम्ही समाज येतो समाजातला सण निघून गेला आता रोज महिला मंडळी दरवाजा बंद करायचा आणि दाना त्यांना नाचायचं फक्त भांडे पाडू नका म्हणजे झालं बाबा घरातले पण गाण्याचा नाचण्याचा शेवट कोणा करता असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर उदाहरण तर करणारा सांगा याचा शेवट माझ्या पांडुरंगा करताय गाऊ नाचू विठो तुझा करू अनुवाद जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद गाण्याने माणसाचं मन पवित्र होतं आणि नाचण्याने माणसाचं मन हलकं होतं 2.5 तास झाले तरी तुम्ही जागचे न हालता खूप श्रद्धेनं कीर्तनात बसून राहिलात तुम्हा सगळ्यांच्या चरणी वंदन आहे खरोखर नमन आहे तुमच्या भक्ती साधनेला श्रद्धेला तुमच्या वंदन आहे कोणी सुद्धा उठलं नाही कारण जर पुरल सगळ्या खुर्च्या पॅक आहे कुठं जागा नाही माता मौल्या पुरुष मंडळी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी सुद्धा मोठ्या संख्येनं आपलं कामं भीमावरून आपलं सगळ्या आल्या बिचाऱ्या तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो सगळ्या गायक वादक गुणीजन महाराष्ट्राचं भजन वैभव आमचे उद्धव महाराज शिंदे भजन वैभव उभ्या महाराष्ट्राला ज्यांचा परिचय असे सदानंदजी महाराज कडुळे महाराष्ट्रातला मृदंग विश्वातला राजा म्हणून आम्ही ज्यांच्याकडे बघतो असे आदरणीय कृष्ण महाराज बोरकडे आदरणीय धर्मराज महाराज आपल्या परिसराचं वैभव आहे सगळी महाराज मंडळी उपस्थित राहिले सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतो साहेबांवर प्रेम करणारे साहेबांचे सगळे कार्यकर्ते प्रेमी स्नेहीजन साहेबांचे सगळे आप्त सगळे नातेवाईक सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतो साहेबांनाही मनापूर्वक शुभेच्छा देतो परीक्षित दादांना शुभेच्छा देतो साहेब मुख्यमंत्र्यांचे फार तुम्ही लाडके आहात असेच तुम्ही त्यांचे लाडके राहावे येणाऱ्या विस्तारात 2.5 वर्षांनी म्हणता बुवा असं चाललंय बदलणार यादी त्या बदललेल्या यादीत एकदा तुमच्या पदरात आता त्यांनी आमदार तुम्हाला केलं त्यांनी ठरवलं साहेब तुम्ही गेले फक्त एकदा त्यांच्या मनात आलं ना काय महाराज आता राजा माणूस आहे आणि देवेंद्रजींचं खरोखरच प्रेम आदरणीय अभिमन्यू पवार साहेबांवर आहे यात कोणत्याही महाराष्ट्रातल्या माणसाला तीळ मात्र शंका नाही ती तुमच्या कामाची तुमच्या नैतिकतेची तुमच्या इमानदारीची पावती आहे आणि त्या पावतीच्या आधारावर आपलं खरोखर सामाजिक जीवन अत्यंत क्रांतिकारक असावं ही प्रार्थना आपल्या सगळ्यांकडे करतो माझे मित्र भूषण महाराज आदी करून सगळीच गायनाचार्य वादक कीर्तनकार मंडळी संस्थेची गुरुकुलातली सगळी विद्यार्थी मंडळी इथं उपस्थित आहे तुम्हालाही वंदन करतो आणि सगळ्यांना एक विनंती करतो आपण मुक्ताबाईकडे या ज्ञानोबारा आळंदीला आहे सोपान काका सासवडला आहे निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वरला आहे तशी मुक्ताबाईची आकाश समाधी श्री क्षेत्र मुक्ताईनगरला आहे सुंदरग्राम महतनगर आदिलाबाद आणि आत्ताचा जवळजवळ 27.5 वर्ष त्या शहराचा नामांतरणाचा प्रवास आहे आता मुक्ताईनगर त्या शहराचं नाव आहे करोडो रुपयाचं मुक्ताबाई मंदिराचं काम उभं राहिलेलं आहे येणाऱ्या काळात देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आपण सोन्याचा कळस मुक्ताबाईच्या मंदिरावर विराजमान करतोय वैभव संपन्न संस्थाने मुक्ताबाईचं आपण सगळे या दिनांक 17 मार्च ते 24 मार्च मुक्ताबाईचा फिरता नारळी सप्ताह आहे श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर आदरणीय श्री जयवंत महाराज बोधले रामगिरी महाराज छोटे कदम मौली मी आहे एक दिवस सगळीच मंडळी कीर्तनाला कृपया सर्वांनी थोडंसं बसून घ्या अवघ्या 5 मिनिटांमध्ये सेवा संपन्न होणार आहे आपल्याला विनंती आहे की आपण बसा सगळे खाली मंडळी बसा उठलेली 1 2 4 5 जण उठले ज्यांना फार घाई त्यांना जाऊ द्या आज ना उद्या बिचारे ते प्रत्येकाला जायचंय त्यामुळे आपण सगळे चांगली माणसं कीर्तनाला हल्ली सगळी आपल्याला विनंती आहे माझी 1 2 4 5 मिनिट बसा आपल्याला सगळ्यांना माझी विनंती आहे आपण मुक्ताबाईकडे 4 पावलं टाका संकट काळामध्ये 4 पावलं मुक्ताबाई करता घातली तर त्या मुक्ताबाई हजारो पावलं टाकत तुमच्याही मदतीला कधीतरी धावून येतील हाच विश्वास मी तुम्हाला देतो
सेवेला आवडतो मोठ्या प्रेमान म्हणा मुक्ताबाई मुक्ताबाई भजन झाल्यावर जगन्माता मुक्ताबाई जगन्माता मुक्ताबाई ब्रह्मचित्कला मुक्ताबाई ब्रह्मचित्कला मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई आद्यत्रय जननी मुक्ताबाई आद्यत्र जननी मुक्ताबाई माऊली माझी मुक्ताबाई माझी मुक्ताबाई दासा ठाव द्यावा पाय दासा ठाव द्यावा पाय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज